आज आपण नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहोत आणि या ठिकाणी आज व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आलं। जवळपास 32 ते 33 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या होत्या। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी दिलीप सर आहे। दिलीप सर, नेमक्या मागण्या काय होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? व्हॉइस ऑफ मीडिया ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी पत्रकारांचं फार मोठं संघटन आहे। पत्रकारांना कुठल्याही पातळीवर न्याय मिळावा आणि त्यांना सुरक्षेचा त्यांचा प्रश्न आहे। अनेक प्रश्न त्याचे आहेत। सगळ्या जगाला जागृत करणारा पत्रकार मात्र त्याच्या या सगळ्या कार्यवाहीमध्ये तो अत्यंत उपेक्षित राहिला आहे आणि अशा उपेक्षित पत्रकारांसाठी जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संघटन आहे त्याच्या माध्यमातून पंढरपूरला आता एक राष्ट्रीय अधिवेशन झालं। या अधिवेशनामध्ये पत्रकाराच्या संदर्भामधले निगडीत जेवढे प्रश्न असतील त्या 33 प्रश्नांवर विस्तृत चर्चा होऊन त्याचं निवेदन संपूर्ण राज्यभर आमचे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला देण्याचा एक आम्ही प्रघात सुरू केलेला आहे। आणि या द्वारे आज जे निवेदन जे काही दिलं त्यामध्ये पत्रकारांची सुरक्षा असेल, पत्रकारांच्या राहणी निवासासाठी काही योजना असतील, सरकारने ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या किती अपूर्ण आहेत, किती तुटपुंज आहेत आणि शासनाच्या वतीनं सातत्यानं पत्रकारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। यासाठी या संपूर्ण निवेदनातून 33 मागण्या ज्या आहेत पत्रकारांच्या त्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी माननीय महोदय आयुष प्रसाद या सरांनी आमच्या सगळ्या टीमसोबत चर्चा केली आणि त्यांनी या संपूर्ण मागण्या जेव्हा वाचल्या तर ते असं म्हणले की अरे तुमचे तर फारच मोठे प्रश्न आहेत, या प्रश्नावर आपण स्वतंत्र बैठक घेऊन कोणत्या गोष्टींमध्ये मला सहकार्य करता येईल, शासनाच्या वतीनं काही करता येतं का, या संदर्भात अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाली। आणि या चर्चेतून पुन्हा आपल्या या पत्रकारांना एक चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आणि पत्रकारितेतल्या सगळ्या प्रत्येकाला स्वतःची सुरक्षा कशी चांगली होईल यासाठीचा हा आश्वासक असा हा बैठकीचा वृत्तांत मिळालेला आहे आणि आपण सर्व मिळून पत्रकारांसाठी काम करूया। धन्यवाद।